हॅलो मित्रांनो, तर लंडनला आल्यापासून आम्हाला घरचे सगळे विचारतात इकडे मच्छी वगैरे भेटते की नाही. तर आज संडे आहे आणि वातावरण पण एकदम क्लिअर आहे. इकडे सूर्य दिसला म्हणजे बोलायचं की वातावरण खूप चांगलं आहे. सो आम्ही चाललोय आता, बघूया. उन्हाचा पण आनंद घेतोय आणि मच्छी पण घेणार आहोत. मच्छी नाही, चिकन घेणार आहोत. लास्ट वीक मध्येच मच्छी खाल्लेली, पण तुम्हाला आज दाखवतो काय प्राइस आहे. आणि जवळपास सगळी मच्छी भेटते लंडनमध्ये आणि माझ्या एरियात काय भेटतं ते मी दाखवणार आहे, कारण की आम्ही राहतोय आता स्ट्रॅटफर्डला. सो बघू, स्ट्रॅटफर्डमध्ये तुम्हाला दाखवतो काय काय मच्छी असते. खूप दिवसांनी आज वातावरण एकदम क्लिअर आहे, बघू शकता तुम्ही. क्लिअर स्काय आहे आणि आम्ही जिथे राहतो त्यापासून 5 मिनिटावरच आहे स्ट्रॅटफर्ड सेंटर. सो चाललो आहे आता स्ट्रॅटफर्ड सेंटरला. आणि इथे ट्यूब पण आहे, आता दिसत नाही तुम्हाला, इकडे ट्यूब आहे, बघू शकता ट्यूब आहे इथं. आणि ऑटनम सीझन चालू झालेला आहे, सो झाडांची सर्व पानं वगैरे पडायला लागलेली आहेत. आकाश एकदम क्लिअर आहे आणि बघू शकता ऑटनम सीझनमुळे झाडांचा कलर चेंज होत लागलेला आहे. आणि जिनिशा आणि जिनिशाच्या मम्मीला पण घेऊन चाललो आहे टाइमपास. तुला जेवायला काय भाव आवडतं? चिकन का मच्छी आणायची आज? चिकन चालेल. ग्रीन सिग्नल लागलेला होता, सो आम्ही निघालो, रस्ता क्रॉस करतोय. इकडे सिग्नल बघून लोक इकडे गाड्या सिग्नल बघून चालवतात, माणसं बघून कमी चालवतात. वेस्टफील्ड मॉलच्या समोर आहे ते स्ट्रॅटफर्ड सेंटर. आणि या सेंटरमध्ये आहेत खूप सारे, आपल्याकडे इंडियामध्ये डीमार्ट असतात तसे डीमार्ट सारखे खूप शॉप आहे. तर आता आलोय मी स्ट्रॅटफर्ड सेंटरमध्ये आणि इकडे आपल्याकडे डीमार्ट असतात ना, तर तसे खूप शॉप असतात इकडे. तर तुम्हाला दाखवतो. तर सेन्सबेरी आहे इकडे एक, आणि फक्त डिफरन्स एवढाच आहे की आपल्याला सेल्फ चेकआउट करावं लागतं. आपणच वस्तू घ्या आणि आपणच चेकआउट करा. अजून एक लिडल म्हणून आहे, तर अजून एक LD म्हणून पण असतं. तर प्राइसिंग थोडीफार कमी जास्त असते, स्वस्त असतं काही ठिकाणी महाग असतं. तर तुम्हाला ते कम्पेअर करू शकता नंतर कधी. तर लिडलमध्ये चिकन कसं भेटतं ते दाखवतो आणि चिकनची प्राइसिंग किती आहे ते पण दाखवतो तुम्हाला. पॅक चिकन हे आहे नॉनव्हेज सेक्शन. तर बघू शकता असं पॅकमध्ये तुम्हाला भेटतं. पहिला दाखवतो चिकनचं सेक्शन दाखवतो, कारण की आपण जास्त चिकनच खातो. 400 पहिले असे तुम्हाला डायरेक्ट अख्खी चिकन पण भेटेल, डायरेक्ट ओव्हनमध्ये लावायला मीडियम चिकन. आणि प्राइसिंग आहे 4.49. इथे चिकन ब्रेस्ट पण भेटते, असे कटिंग पीस. तर चिकन ब्रेस्ट इकडे थोडे महाग असतात, 2.99 आहे वाटतं. लेग पीस पाहिजेत तर फक्त लेग पीस, पण ड्रमस्टिक पण भेटतील. आणि ड्रमस्टिक थोडे स्वस्त असतात वाटतं ना असे ना. आणि हे आहेत फक्त चिकन विंग्स. इकडे चिकन पण ब्रँडनुसार आहेत, 2 वेगवेगळ्या कंपन्यांचे चिकन्स येतात, त्याच्यामुळे थोडंसं प्राइसिंगमध्ये फरक आहे. चिकन ड्रमस्टिक 1 kg आहे. हे बघा, असे चिकन ड्रमस्टिक 1 kg 1.99, म्हणजे इंडियाच्या जवळपास 200 रुपये प्रमाणे ड्रमस्टिक भेटतील तुम्हाला. चिकन फिले, ब्रेस्ट पीट खूप महाग असतात इकडे थोडे. पूर्ण चिकन तुम्हाला थाई पासून पाहिजे असेल तर असं चिकन लेग पीस पण भेटतात पूर्ण. हे आहेत चिकन विंग्स. अशा प्रकारे पॅक चिकन असतात, बघू शकता. कॉर्न फ्रेड चिकन 4.99, म्हणजे 5 पाऊंडला, म्हणजे अंदाजे 100 प्रमाणे पकडा तुम्ही, 500 रुपयाला इंडियाच्या प्राइसनुसार. होल चिकन आहे, मॅरिनेटेड चिकन पण भेटतात असे. ह्याचा आणि आपला काही संबंध नाही आहे, हे ॲक्च्युली बीफ आहे. तर बीफ तर कधी घेत नाही आपण इकडे. पोर्क म्हणजे डुकराचं मटण सुद्धा भेटतं. हे ॲक्च्युली डुकराच्या मटणाचं सेक्शन आहे. असे कटिंग पीसमध्ये पण भेटतात डुकराचं मटण. हे पण पोर्क बेली स्लाइस आहे, बघू शकता. हे सगळं पोर्कच आहे. हा आहे
फिश सेक्शन. तर इकडे तुम्हाला साल्मन फिश, इकडचा फेमस साल्मन फिश आहे. असे ॲक्च्युली फ्रेशच असतं, फक्त पॅकिंग रॅप होऊन येतं. इकडे प्राइसिंग बघू शकता, 2 स्लाइस फक्त 4.49 पाऊंड. नंतर मोठं घेतलं तर डायरेक्ट 7.69 पाऊंड. 1 पाऊंड नुसार अशा प्रकारे कोळंबी आहे 2.79 पाऊंडला. कॅप हेक फिलेट माशाचे तुकडे आहेत. हे एक काहीतरी फिश आहे. कोळंबी पण अशा प्रकारे भेटते, सोललेली साईज नुसार पण आहे. खूप सारे रेडीमेड ऑप्शन पण आहेत. डायरेक्ट घरी न्या आणि शिजवा. आज संडे आहे तर थोडी गर्दी आहे. तर फिश आम्ही इथून घेतो. तुम्हाला एक शॉप दाखवतो. हे माझ्या पाठीमागे बघू शकता, एक चायनीज शॉप आहे. तर त्या शॉपमध्ये आता जातो आणि तुम्हाला दाखवतो. फिशचे ऑप्शन अवेलेबल आहे तिकडे, ताजे फिश भेटतात. हा चायनीज शॉप आहे आणि मला तर इथेच फिश आवडले आत्तापर्यंत. पॅकिंगमधले तर घेतले नाही आजपर्यंत. कोरियन शॉपमध्ये पण खूप साऱ्या भाज्या आहेत. बघू शकता, पॅक भेंडी वगैरे भेटते पॅकमध्ये. हे सगळे डुकराचेच आयटम आहेत, पोर्कच आयटम आहेत. तर आपल्याला इंटरेस्ट नाही आहे एवढा. पोर्क, बेली, डुकराचे वेगवेगळे पार्ट. चिकन पण आहेत, चिकन लेग्स, चिकन विंग्स. तर इथे फिश भेटतात. सी ब्रीम प्राइसिंग पण आहे 5.77. इकडे हा पापलेट भेटतो, गोल्डन पापलेट. तर एक पापलेटची किंमत बघू शकता 4.15, 450 पर्यंत आहे. वेटनुसार ती प्राइसिंग असते. असे कटिंगमध्ये पण फिश भेटतात. हा कोणता आहे? कॉंगर ईल, वावचाच प्रकार असेल बहुतेक. सी बासा, बासा फिश आहे. प्राइस 6.43 पाऊंड. मल्टिप्लाय बाय 100 करायला लागेल जर प्राइसिंग काढायची असेल. बासा फिश. हे काहीतरी छोटे मासे आहेत. कॉंगर ईल, ही तर वावच आहे आणि प्राइसिंग आहे 5 पाऊंड, 500 पर्यंत. एक सेक्शन आहे. ही वावच आहे. हो बघ ना. आज बागडा नाही दाखवायला. तर माशाचा खूप सारा पार्ट तुम्हाला कटिंग करून इथे दिसेल. गोल्डन पापलेट 4.53 म्हणजे आपला 500 रुपयाला एक गोल्डन पापलेट. नीट दाखव ना, नीट दाखव. हा, आणि हा एक आहे आणि हे छोटे छोटे आय थिंक नाही मोठेच आहेत. हे किती? 2 आहेत. 7.80 म्हणजे 800 रुपयाला 2, 400 रुपयाला एक. वाव. कॉंगर ईल हा वावीचा प्रकार आहे काहीतरी. इकडची वाव आहे कोणती तरी काली. हा सॅलमन माशाचा डोका. आणि हा एकदा आम्ही खाल्लेला आहे. कटिंग करायला थोडा प्रॉब्लेम येतो. कटिंग करून देतात पण प्रॉपर कटिंग नाही देत. जसं आपल्याला पाहिजे तसे तुकडे नाही करून देते. सो आपल्याला घरी जाऊन कटिंग करायला लागते त्याच्यासाठी. आणि परत आहे हे सगळं पोर्क, ज्याच्यात आपल्याला काही इंटरेस्ट नाही आहे. स्पेशली येतो फक्त हे फिश इथून घेण्यासाठी. तर इथे एकदम एक चायनीज दुकानात भेटतात आम्हाला. सॅल्मन फिश आहे. कुठलं फिश आहेत हर्षद? आपल्या ओळखीचे आहेत का? आज मॅक्रेल नाही आहे इकडे. बागडा आणि सुरमईच्या मधला एक मोठा मासा भेटतो.
लाल मासे आहेत आपल्या इकडचे, रेड स्नॅपर, सी ब्रीम, सी बासा आणि आम्ही नेतोय ती ही कोळंबी. आम्ही नेतो ते या कोळंब्या पण फ्रेश असतात आणि प्राइसिंग बघू शकता 1200 रुपये किलो आणि ती किती आहे 2000 आणि हे चिंबोरे आहेत 2000 रुपये किलो आणि शिंपले आहेत. तर कोरियन दुकानात यायचं एकच कारण आहे, फक्त ही कोळंबी जी खूप ताजी असते. चायनीज दुकानात यायचं एकच कारण आहे की त्या इथे ही मच्छी भेटते आम्हाला इथे, नाहीतर एवढं काही येत नाही आम्ही इथे. हर्षदा कुठला मासा आवडतो आपल्याला आतापर्यंत? मॅक्रेल. मॅक्रेल आतापर्यंत ट्राय केला आम्ही, तो चांगला लागला. आणि एक कोळंबी खातो, कोळंबी पण मस्त असते. बस आता पापलेट. तो सालमन माशाचा डोका खाल्लेला तो मला नाही आवडला, यांनाच आवडला. आता आपण पापलेट नेऊ नंतर नेक्स्ट टाइम. आता नेक्स्ट टाइम बघू आम्ही दुसरी कोणती तरी मच्छी ट्राय करू इकडनं. मागच्या आठवड्यात आम्ही फिश खाल्लेले सो आणि चिकन खाऊन पण कंटाळा आलाय. तर आज इकडे एक हार्ड चिकन म्हणून बोलतात, बॉयलर चिकन, हार्ड चिकन. तर तो मला तरी वाटतं थोडा देसी टाईप असेल, आगरी गावठी चिकन सारखा. तर हलाल म्हणून आहे इकडे एक शॉप, तर हलाल शॉपमध्ये चाललो आहे आम्ही आता. तर आता आम्ही आलो आहे तारीख हलाल मीट. तर इथे पण बीफ वगैरे भेटतं. पहिला टोकन घ्यायला लागेल ना इथे, तर आम्हाला टोकन भेटलेला आहे 60 नंबरचा. दाखव नीट टोकन. तर इकडे अशी काउंटर सिस्टम आहे, जोपर्यंत आमचा नंबर येईल तोपर्यंत तुम्हाला ऑप्शन दाखवतो इकडे. ओके 9 आहे, दाखव 9 नंबर आहे. तर ते अनाऊन्स करतील इथे टोकन सिस्टम आहे, तोपर्यंत काय काय ऑप्शन आहेत ते दाखवतो. तर तारीख हलालमध्ये बघू शकता लेग पीस, स्किनलेस, नंतर चिकन ब्रेस्ट कटिंगमध्ये भेटतील तुम्हाला. प्राइसिंग करा तुम्ही मल्टिप्लाय बाय 100 तर तुम्हाला भेटेल. मल्टिप्लाय बाय 100 केलं तर चिकन भेटेल. हे मिक्स लॅम्ब, तर UK बकरी तर नाहीच आहे कुठे, तर इकडे फक्त भेटतं ते लॅम्ब म्हणजे मेंढीचा पिल्लू. हे मिक्स गोट लिहिलं आहे, पण मला 100% माहिती आहे हे गोट नसणार आहे, हे शिपच असणार आहे. आणि हे आपल्या इकडे तर आपण येत नाही या सेक्शनमध्ये. हे बीफ सेक्शन आहे, बीफ सेक्शन. नंतर शेवटी आहे ते लिव्हर पेठा पण आहे पॅकमध्ये. आता आम्ही थांबलो आहे आमचा काउंटरवरती, आमचा टोकन नंबर येईपर्यंत. तर आम्ही हार्ड चिकन घेणार आहोत. तर हार्ड म्हणजे आहे इकडे दाखवतो तुम्हाला. विचारलं आम्ही की हार्ड म्हणजे कसं, तो बोलतो हे थोडं हार्ड चिकन आहे गावठी टाईप, हा आम्ही घेणार आहोत. टोकन नंबर 9 आमचा नंबर आलेला आहे. सो दिस इज व्हॉट चिकन? हार्ड चिकन मीन्स ओके. अँड हाऊ मच प्राइस? 300. Okay, per kg. Per kg. Okay, give that one. Yeah, that one. No, not skin off. With the skin. Okay. Yeah, cut. Yeah, small bit. Okay. Hey, can you showcase? How would you like to cut? 2 pieces. Cut into 2 pieces. You straight in the middle, yeah? Although like that. I think so. I'm not sure how to do. So what is the difference between a hard chicken one and cut the here? soft chicken? Okay, do that. That's one piece, and that's one Chicken piece. and regular Do chicken. what then. You all video that. क्या फर्क, मतलब टेस्ट में क्या फर्क है? टेस्ट में कौन सा अच्छा है?
ही आमची कोंबडी कट करतोय तो. जसा आपला खाटका. त्याने विचारले किती पीस पाहिजेत तुम्हाला, तंदुरीला पाहिजे की 10 पीस पाहिजेत की 8 पीस पाहिजेत. 12 पीसेसचा पण असतो, 8 पीसचा पण असतो. आपल्याला पाहिजे तसे पीसेस कटिंग करून देतात ते. थँक्यू. नो हॅलो. थँक्यू. तर यांनी असं प्राइसिंगचं टॅग लावून पूर्ण रॅप वगैरे करून दिलेलं आहे चिकन. तर गावठी चिकन आता आम्ही घेतलेलं आहे. बघूया कशी टेस्ट, नक्की गावठी आहे का पंजाबी आहे ते बघायला लागेल, नक्की गावठी आहे का पंजाबी आहे. आणि जाता जाता अजून इकडचे फ्रोझन फिश दाखवतो तुम्हाला. रोहू आपल्या इकडं मिरगल आणि रोहू डायरेक्ट फ्रीजमध्ये दगडासारखे कडक झाले ते. पाकिस्तानी आणि बांगलादेशी शॉप असल्यामुळे इकडे काय कोण खाईल एवढ्या दगडासारखं मासे झालेले. कोई फिश काळे माशांसारखं आहेत. दगडासारखे कडक झाले आहेत. कितीला आहे? तिलापी काळ्या मासेच आहेत 10 पाऊंडला, म्हणजे 1000 रुपये. आणि इकडे सुरमई पण भेटते एका ठिकाणी. 7 पाऊंडला सुरमई आहे. 7 पाऊंड म्हणजे 700 रुपयाला हे 3 पीस आहेत. अर्धा किलो आहे. आणि हे इंडियन स्टाईल बागडे पण आहे तिकडे. हे काळे मासेच आहेत वाटतं. आपल्या इकडचेच काळे मासे कोण खायले एवढे दगडात. आपण 2 दिवस चिली मच्छी नाही खात फ्रीज मधली. डाणवणी आहेत वाटतं आपल्या इकडच्या. आहे 2 पाऊंड 5 पाऊंड. सॅलमॅनच इकडे जास्त खातात. तर अशा पद्धतीने कोलब्या असतात पॅक मध्ये. किंग प्रॉन काही चव नसते. हे मोठ्या, हे मिठाईच्या बॉक्स सारख्या बॉक्स मध्ये पॅक केलेत कोळंब्या. साफ केलेल्या पण आहेत. टेस्ट अजिबात नसते, दिसायला चांगलं वाटतं पण टेस्ट म्हणजे फ्लेवर येणार नाही, नुसताना मांस खाल्ल्यासारखा वाटेल तुम्हाला. थँक्यू. इंडियन लंडनची सिस्टीम. कोणी आत येऊ शकत नाही कारण की इथे भरपूर सिक्युरिटी असतात. त्याच्यासाठी आपल्याला असा सेन्सर दिलेला असतो, तो इथे टॅप केला की आपला दरवाजा ओपन होऊन जातो. तर आता आम्ही आलोय चिकन घेऊन. आता घरी गेल्यावर चिकनची रेसिपी तुम्हाला लवकरच YouTube चॅनलवर येणार आहे.